हाय गाईज, माझ्या YouTube चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मी आज काय बनवलेलं आहे ते तुम्हाला जाणण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायला लागणार आहे। तर चला स्टार्ट करूया। हाय गाईज, माझ्या YouTube चॅनलला तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत खोबरा आणि हवरीचे लाडू। हे दोन्ही मिक्स करायचे आहे। तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आपल्याला याच्यावर पॅन चढवून घ्यायचं आहे गॅसवर आणि आपण हे खोबरं कट केलेलं आहे। तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे। तर असं कट करून झाले तर हे आपल्याला छानपैकी रोस्ट करून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला मिक्सर मध्ये वाटायला सोपं जाईल आणि ह्याची टेस्ट काहीतरी वेगळी लागेल। तर पुढची प्रोसेस दाखवण्यासाठी तुम्ही बघत राहा। इथे आपलं छानपैकी खोबरं भाजून झालेलं आहे आणि आपले इथं पॅन गरम आहे, तोपर्यंत आपल्याला टाकून घ्यायचे याला म्हणजे बीड साईडला म्हणतात तीळ किंवा हवरी। तर हे बघू शकता, ह्याला पण मी छानपैकी भाजून घेणार आहे। तर आपल्याला ह्याला पूर्ण तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। हे बघू शकता, जोपर्यंत पॅन ऑन आहे तोपर्यंतच ही तडतड आहे, का तर हवरी भाजायला वेळ लागत नाही आणि ह्याची चांगली खरपूस भाजून द्यायची, जेणेकरून ह्याचा वास आणि खाण्याचं एक टेक्निक असतं, जे ब्राऊन होईपर्यंत छानपैकी खरपूस भाजून झाले की ह्याला खायला खूप छानपैकी स्वाद लागतो। आपली अशा प्रकारे हवरी भाजून झालेली आहे। तर ही आपल्याला एका छोट्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आपल्याला हे दोन्ही वस्तू थंड करून घ्यायच्या आहेत आणि नंतर ह्याला मिक्सरच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करून घेऊया, ते दाखवते मी तुम्हाला। तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। त्यासाठी मी घेतलेली आहे इथं खजूर। हे ओले खजूर आहे आणि ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आपल्याला बिया काढून घ्यायच्यात। तर हे बिया काढून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याचं मिश्रण करायचं आहे। तर मी ते दाखवण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागेल। आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे हवरी वाटून। तर हे आपलं मिश्रण वाटून झालेलं आहे। मी हे दोन्ही मिश्रण वाटून घेतलेले आहे, जसं की खोबरं आणि हवरी। तर खोबऱ्याचे थोडेसे तुकडे राहिलेत माझ्याकडनं, ते मी छोट्या भांड्यामधनं काढून घेणार आहे। आणि नेक्स्ट प्रोसेस बघण्यासाठी तुम्ही चालू ठेवा व्हिडिओज, किंवा तुम्ही लागोपाठ हे करू शकता। हे मिश्रण तयार झाले। त्याचबरोबर मी इथं खजूर मधल्या बिया साईडला केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ह्यामध्ये मिक्स करणार आहे। हे कशासाठी म्हणताल तुम्ही, ह्याच्यामध्ये ना गूळ ना साखर ऍड करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला हेल्दी ड्रायफ्रूट विथ लड्डू बनवायचे आहेत, त्या हिशोबाने मी आपल्याला इथं खजूर मिक्स करत आहे। हे आपल्याला एकजीव होईपर्यंत छानपैकी मळून घ्यायचं आहे। ही खजूर अशी आहे की खूप म्हणजे रसदार आहे किंवा खूप चिकट असल्यामुळे ही लवकर आपल्याला एकजीव होण्याचं मिश्रण एकजीव होण्यासाठी खूप लवकर मदत करत आहे। तर हे आपल्याला एकजीव होईपर्यंत एकजुटीने आपल्याला मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, मी अशा प्रकारे करून घेत आहे। तर मी तुम्हाला नेक्स्ट दाखवते। आता हे बघू शकता, आपण खजूर आणि खोबरं आणि हवरीचे लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे हे बेटर। तर ऍक्च्युली ह्याचे आपल्याला राऊंड राऊंड लड्डू बनवून घेऊया। तर लड्डू बनवण्यासाठी आपल्याला कमीत कमी अशा प्रकारे हे लड्डू बनवायचे आहेत। हे बघू शकता, इथे छोटे छोटे लड्डू बांधू शकतो। जर आपल्याला मोठे बांधायचे असेल तर ते आपल्या आवडीनुसार। तर मी लड्डू बांधून झाल्याच्या नंतर तुम्हाला भेटत आहे, तर तोपर्यंत वाट बघू शकता।